ऐका तुकोबरांकडे काय होतं दादा, पण तरी सुद्धा त्या घरामध्ये शांतता होती बघा, तरी सुद्धा सुख होतं, आनंद होता दादा. बघा, पाहुणी सुख्य माझे देवेंद्र तोही लाजे. देवेंद्र फडणवीस नाही बरं का, तो देवेंद्र इंद्राधिपती जित अमृत होई सिंहासन ऐरावती सारिके भान राजधानी भुवन अमरावती. बघा तुम्ही दादा, जित महासिद्धीचे भांडारे अमृताचे कोठारे जी गावी खिल्लारे कामधेनूची. दादा तो असा 33 कोटी देवतांचा राजा, तोही लाजला दादा. कशामुळे? बघा तुम्ही दादा, शांती सदा विराजे या झोपणीत माझा किती आनंदी आनंद. दादा फक्त नामस्मरण होतो, शांतता होती दादा, दया होती, क्षमा होती, म्हणून दादा जगाचा मायबाप पावना होऊन दारा पुढा. वैष्णवा घरी सर्व क्या बात है? वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जन टाळ सदा जन जन टाळ सदा जन जन टाळ. वैष्णवा घरे सर्व काळ, वैष्णवा घरे सर्व काळ सदा जनते टाळ सदा जनते टाळ. कन्या भाकरीचे कन्या भाकरीचे गाती राम नाम नाने, गाती राम नाम नाने, गाती विठ्ठल 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 पांडुरंग 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 विठ्ठल 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 वैष्णवा घरी सर्व काळ, वैष्णवा घरी सर्व काळ सदा जन जनती टाळ सदा जन जनती टाळ जन जनती टाळ. सदा झन झन ती टाळ. अरे ज्या घरामध्ये देवपूजा आहे, ज्या घरामध्ये हरिपाठ घेतला जातो, अरे ज्या घरामध्ये ती आजीबाई दादा नातोला मांडीवर बसविते, शुभम करोती कल्याणम दादा हा श्लोक शिकविते, अरे ज्या घरामध्ये नित्य नियमाने दादा हरिपाठ असेल, काकडा असेल दादा होत असेल, त्या घरामध्ये देव येतो, लक्षात ठेवा. बघा तुम्ही दादा, पाहुणा सरपंच साहेब तुम्ही पाहुणीच निघाले माझे, बरोबर आहे की नाही? पाहुणेच निघालात तुम्ही. बघा अनन्य साधारण संबंध असा. बघा तुम्ही दादा, दादा पाहुणा हा शब्द प्रचलित आहे. पाहुणे रावळे सोयरे धायरे, पाहुणा बोलिलेला असतो पण रावळा फुकट येत असतो बरं का. हे पाहुणे रावळे सोयरे धायरे, म्हणजे एखाद्या ठिकाणी जर बोलले चल बरं माझ्यासोबत कोण नाही बरं, मग डबल सीट निघत होतो रावळा असा सोयरा धायरा. लक्षात ठेवा दादा. बघा पाहुण्याला पाहुणा का म्हणतात? नुसता बायोडाटा येऊ द्या ना एखाद्या पोराचा, मुलीचं लग्न असेल आणि बायोडाटा येऊ द्या दादा, तो मुलीचा बाप काय करेल दादा, अगोदर त्या गावात फोन करील, विचारीन सगळ्याला बरं का. पाहुण्याला पाहुणा का म्हणतो हे सांगतो मी तुम्हाला, लक्षात ठेवा दादा. वाचार्थ आणि लक्षार्थ वेगळा आहे, लक्षात ठेवा दादा. मराठी शब्दकोश आहे. बघा दादा, तो अगोदर सगळीकडे विचारीन, मुलगा कसा आहे, घरची माणसं कशी आहेत, स्वैर संबंध कसे आहेत. लक्षात ठेवा, मुलगा निर्व्यसनी आहे का, बरं नोकरीला आहे, कुठं आहे, काय आहे, कोणत्या ऑफिसमध्ये आहे दादा, त्याची सगळी विचारपूस करेल दादा. दारातले सगळे काही लोक सगळे विचारीन, स्वैर संबंध कसे आहेत, मुलाचे मामा कुठले आहेत, सगळं काही विचारपूस करेल, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्या पुढे विचारीन सासूबाई कशी आहे, बरोबर आहे की नाही? आता चिंता झाली दादा, बेकार परिस्थिती झाली दादा. सासूसन सुनाचं कसं जमाना दादा. दादा वैर भाव कधी चुकत नसतो दादा, लक्षात ठेवा. या जन्मात जर सासूबाईने सुनबाईने भांडणं केले की पुढच्या जन्मात मुंगसाचा आणि सापाचा जन्म मिळतो, लक्षात ठेवा दादा. आणि मग फक्त नागपंचमीलाच दूध येतो मला, फुस केलं की लगे मला कोणती हे आपलंच मॉडेल दिसतंय, मला पाहिल्यावर फुस केलं. लक्षात ठेवा दादा, वैरभाव चुकत नाही, लक्षात ठेवा दादा. बघा दादा, तो पाहुणा काय करतो, सगळं काही पाहतो,
सगळं काही पाहतो दादा आणि त्यावेळेला दादा आपल्या मुलीला त्या घरामध्ये देतो. कारण की बघा, लक्षात ठेवा दादा, एका जन्माचा प्रश्न असतो. असं म्हणतो आपण 7 जन्माचा प्रश्न असतो, बरोबर आहे की नाही? 7 जन्म हाच असणारा नवरा मिळावा, हाच पतिदेव मिळावा. लक्षात ठेवा, म्हणून वडाच्या झाडाला दोरा गुंडाळतात तुम्ही, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे की नाही? लक्षात ठेवा, ते वडाचं झाड नाही का, पण वैकुंठात जगाच्या मायबापाकडे जातं, देवाकडे, बरं का. त्या देवाकडे जाताना म्हणले, बाबा पुढच्या जन्मात मला येडेबाबळीच्या जन्माला घाल, पण वडाचे नको. म्हणले का म्हणून? म्हणले दोऱ्याने पिळू पिळू मारतात मला या. लक्षात ठेवा. आता बघा, वडाची झाडं काय कुठं असे, कुठं रस्त्यावर याच्यावर चांगल्या पटांगणात नसतात, कुठे वड्याच्या कडीला, कुठं नदीच्या कडीला, तळ्याच्या कडीला. मग एकीकडून खाली जागा असते, एकीकडून वर जागा असते. मग त्याच्यामध्ये एखादीला चालता येत नाही, ती लंगडत लिंगडत तिथपर्यंत जाते. कशी व्हायना, आता सण आहे ना शेवटी तो सौभाग्याचा. लक्षात ठेवा दादा. मग आता काय होतं माहितीये का, एखादी बाई असणारी ती वडाच्या झाडाला फिरत असली ना, मग ही म्हणते, बाई माझा पाय फ्रॅक्चर झालेला, एक काम कर, तू सुद्धा माझा दोरा घेऊन फिर बरं. बरं का, असा कुटाणा करू नका, नाही तर पुढच्या जन्मात सवत भेटली म्हणून समजा. विठाला विठाला हॅलो विठाला 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 विठाला. लक्षात ठेवा. बघा, दोन मनाचे मंगल मिलन, भाग्य दीप उजळले आजला, शुभ मंगल झाले. लक्षात ठेवा दादा. अरे एका जन्माचा प्रश्न नाही तर 7 जन्माचा प्रश्न असतो, एवढं लक्षात ठेवा दादा. पण संबंध आयुष्य सुखामध्ये जावं माझ्या मुलीचं दादा, कोणती तक्रार तिनं करू नये दादा, याचा विचार तो बाप करत असतो, एवढं लक्षात ठेवा. का कारण की दादा संबंध आयुष्य खर्च केलेलं असतं त्या मुलीच्या कल्याणाकरता. कधीतरी दादा मंडप मध्ये जा, अरे कधीतरी त्या लग्नामध्ये जा, अरे पोटभर जेवण करा, एवढं लक्षात ठेवा, पोटभर जेवण करा. पण जाता जाता दादा त्या मुलीच्या बापालाही जाऊन भेटा आणि त्याला एवढं म्हणा, दादा खरंच लग्न खूप चांगलं झालंय, स्वयंपाक पण खूप नंबर 1 झाला दादा, पण एकटा पुन्हा जाता जाता एक वाक्य खर्च करा दादा, मुलीचं कल्याण झालं गड्या. एवढ्याच वाक्या करता दादा संबंध आयुष्य झिजत असतो तो बाप आहे. विठाला 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 विठाला. पाहुणा शब्दाचा अर्थ असा आहे दादा की तो सगळं काही पाहून येतो, सगळं काही पाहिल, त्याला पसंत पडलं की नंतर तो असणारा म्हणतो, दादा सुपारी फोडा, हुंड्याचं बघून घेऊ काय व्हायचं, का 10 द्यायचा का 20 द्यायचा का 50 द्यायचा. दादा कोटीचं लग्न करू म्हणले, हायगीच करायची नाही दादा, पण अगोदर पाहिल्याशिवाय नाही. सगळं पाहतो म्हणून त्याला पाहुणा म्हणतात. एका जन्माचा प्रश्न असतो, 7 जन्माचा प्रश्न असतो दादा, म्हणून संबंध असणारा तो पाहुणा होऊन येतो दादा, सगळं काही पाहतो. पण जगाचा मायबाप सुद्धा पाहुणाच आहे ना, बघा ना, अरे तो सुद्धा पाहुणच येईल ना आमच्या घरी सगळं काही. नाही तो असणार कोंबड्या खाणाऱ्याच्या घरी देव जावं असं जमल का? होय, हा कोंबड्या खाल्ल्या म्हणजे इलेक्शन पिरियड मध्ये दादा लय अवघड बेकार परिस्थिती दादा, कुत्रेच खातेत लोक. पेपरला बातमी आहेत, आमच्या सोलापूर धुळे हायवेला कुत्रेच खाल्ले. लक्षात ठेवा दादा. बघा तुम्ही, आमच्या त्या गोदावरीच्या काठावर एक पूल आहे दादा, त्या पुलाखाली आता पाठीमागच्या इलेक्शनला 35 मुंडके सापडले कुत्र्याचे 35 मुंडके. शाबास, खरं आहे दादा, खरंच ना, पेपरला बातम्या आहेत. ऐका तुम्ही दादा, तुम्ही फक्त सर्वे करा. हा हायवे कोणता आहे? हा समृद्धी हायवे, लक्षात ठेवा. नाही नाही, हो खालचा हायवे डोणगाव नागपूर, जुना नागपूर हायवे तो, लक्षात ठेवा दादा. बघा तुम्ही दादा, इलेक्शनच्या अगोदर फक्त 15-20 दिवस, महिनाभर अगोदर दादा फक्त सर्वे करा. सर्वे कोणी करायचं माहितीये का? ज्यांनी आतापर्यंत धाब्यावर खाल्लं त्याने इलेक्शन पिरियड मध्ये फुकटमध्ये. हा आमदार साहेबाचा फोन, नेत्याचा फोन, याचा फोन, त्याचा फोन, एक रजिस्टर घ्यायचं आणि एक पेन घ्यायचा आणि रस्त्याने मोटरसायकल घेऊन काय करायचं, मी हे करतो. पुढगाव शहर कोणतं आहे? मालेगाव, तिथपर्यंत सर्वे करा. कमीत कमी 400-500 कुत्रे सहज भरतील. मग त्यांचं वर्णन करायचं, काळ्या शेपटीचं कुत्रं, थोबाड पांढरं, 2 दात पडलेले, लक्षात ठेवा दादा, पाठीवर पांढरा चट्टा, लक्षात ठेवा दादा, पुन्हा खरूच झालेलं कुत्रं, हे सगळं लिहायचं, त्याचं वर्णन करायचं. म्हणजे कुत्री ओळख आली पाहिजे तुम्हाला दादा. त्यांचा फोटो काढून घ्या नाही तर सोबत मोबाईलमध्ये, बघा बरं का. आणि बघा तुम्ही दादा, सर्वे करा, कमीत कमी 400 कुत्रं भरतील इलेक्शनच्या अगोदर. पण एकदा निकाल लागू द्या, इलेक्शन होऊ द्या, मतदान होऊ द्या, निकाल लागू द्या दादा, पण निकालाच्या नंतर पुन्हा सर्वे करा, त्याच्यातले अर्धे गायब दिसतील. मग हे खाल्ले कोणी? ज्यांनी सर्वे केला त्यांनी. सर्वे करायला ते जाणार ना. लक्षात ठेवा दादा, वाईट परिस्थिती दादा आमच्या जीवनामध्ये आम्ही काय करायला पाहिजे दादा, लक्षात ठेवा, हे आम्हाला समजलं पाहिजे दादा. पश्चाताप करून उपयोग नाही दादा. बघा, परमार्थची पहिली पायरी पश्चाताप, दुसरी पायरी आहे परिवर्तन आणि तिसरी पायरी आहे दादा परमार्थ. विठाला 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 विठाला. लक्षात
लक्षात ठेवा जगाचा मायबाप पाहूनच येईल ना घरामध्ये. अरे तुमची वागणूक कशी आहे, तुमचं वागणं कसं आहे, तुमचं बोलणं कसं आहे, अरे दादा तुमचं आचरण कसं आहे, तुमचा परमार्थ कसा आहे, हे सगळं पाहुणाच देव घरी येईल ना दादा. म्हणून त्याला पाहुणा म्हणतात. तुकोबरांच्या घरी असाच पाहुणा बनून आला. लक्षात ठेवा पाहुणे घराचे आजी आले ऋषिकेश काय करू उपचार उपचार पाहुणे घरात काय करू कोप मोडकी जरजरा कोप मोडकी जरजरा कोप मोडकी जरजरा कोप मोडकी वा सुंदर एकदा टाळी वाजवतात. दरदरीत पाण्या माझ्या राधी आल्या कन्या. ऐका पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू मी उपचार. हा पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी काय करू मी उपचार. काय करू मी उपचार कोप मोडकी जरजर. काय करू मी उपचार कोप मोडकी जरजर. कोप मोडकी जरजर. कोप मोडकी जरजर. वा वा एकदा टाळी वाजवता विठ्ठल दादा करता. दादा जगाचा मायबाप पाहुणाहून घरी येतोय. अगोदर सगळं काही बघूनच येईल ना. अरे तसा दादा संत सुद्धा पाहुणे बनवूनच आपल्या घरी येतात. पण त्याच्याकरता आमची दादा लक्षात ठेवा दादा वागणूक बदलली पाहिजे, आमचं आचरण बदललं पाहिजे. त्यावेळेला संत घरी येतात आणि देव घरी येतो. दादा देव सगळं पाहून येतोय, संतही सगळं पाहून येतात. दादा लक्षात ठेवा. म्हणून अरे कधीतरी शेगावीला जा आणि कधीतरी माझ्या गजानन बाबाला विनंती करा, बाबा अशी सद्बुद्धी मला प्राप्त होऊ द्या. एवढं लक्षात ठेवा दादा, अशी सद्बुद्धी मला प्राप्त होऊ द्या की जेणेकरून माझा परमार्थ वाढावा. आणि कधीतरी तुम्हालाही असं वाटावं की दादा माधव दादांच्या घरी जावं, दादा प्रमोद साहेबांच्या घरी जावं, दादा कधी विठ्ठल महाराजांच्या घरी जावं. हे संताला सुद्धा वाटलं पाहिजे आणि माझ्या गजानन महाराजाला सुद्धा वाटलं पाहिजे. म्हणून तुम्हाला एक सांगतो दादा, बघा संत कितीही मोठा अपराधी असेल पण त्याला माफ करता. बघा तुम्ही जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा. देव तेचे दया करणे पुत्रा सीतेची तुका म्हणे सांगू किती. तुका म्हणे सांगू किती तेची भगवंताचे जे रंगले गाजले त्याचे म्हणे तो त्याचे म्हणे तो त्याचे म्हणे तो. ऐका तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. रे गजानन महाराजांनी कित्येक जणांवर कृपा केली आहे. गजानन विजय ग्रंथामध्ये आहे ना. एवढं लक्षात ठेवा दादा. अरे कित्येक अरे ज्याने पाणी प्यायला नाही दिलं त्याची असणारी कोरडी पडलेली विहीरच दादा भरून दिली. डबडब आजही डबडबीत संत पहा तुम्ही दादा. अरे ज्याने अपराध केला अरे त्यालाही भरभरून दिलं दादा. लक्षात ठेवा. आणि असे संत या भूतलावर आविर्भूत होतात आणि दिव्य असं कार्य करतात. म्हणून तो कुबरा पहिल्या चरणात म्हणतात तुम्ही संत माय बाप रूपावा. तुम्ही संत माय बाप रूपावा. संत माये बाप रूपावा. तुम्ही संत माये बाप रूपावा. तुम्ही संत माय बाप
संतमाय बाप कृपावंत कायमी पतित कीर्तिवाणू. दादा जगद्गुरु संत तुकोबरा या ठिकाणी दादा बघा दादा वर्णन करतात. कोणाचं संतांचं वर्ण विषयाची किंमत वर्णन करण्यावर अवलंबून असते आणि या ठिकाणी संतांची महती प्रतिपादित करतात. संताला 3 विशेषणं देतात. तुम्ही संत माय बाप आणि कृपावंत. संत हे माय आहेत, संत हे बाप आहेत आणि विशेष म्हणजे कृपावंत आहेत. लक्षात ठेवा दादा, ही सगळी काही श्रेणी सगळं काही वर्णन माझ्या ज्ञानोबरायांच्या बाबतीमध्ये सार्थ ठरतं. एवढं लक्षात ठेवा. साधकांचा माय बाप दादा, ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. दादा लक्षात ठेवा दादा, बघा ज्या वेदाला ज्ञानोबराय आई म्हणतात, नाही का श्रुती पुरवती माऊली जगा, त्या वेदाला ज्ञानोबराय आई म्हणतात. कोणाला? त्या वेदांच्या रुचाला, त्या वेदाला. पण तेच वेद असणारा त्या ठिकाणी ज्ञानोबरायला आई म्हणतात. किती मोठेपणा. लक्षात ठेवा दादा. बघा तुम्ही दादा, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, मन की ज्ञानबाई आई, मन की ज्ञानबाई आई वो शिवपीठ हे जुना ज्ञानबाई देते मुकुट मुकुट, मनते शिवपीठ हे जुना ज्ञानबाई देते मुकुट मुकुट. ऐका, वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. दादा संतांच्या बाबतीमध्ये हा उल्लेख सार्थ ठरतोय की संतांनी आई वडिलांसारखं प्रेम दादा संबंध असणारे या जीवावर केलं. पण या कलियुगातले हे संत दादा कुणी 12व्या शतकातले झाले, ऐका, कुणी 16व्या शतकातले झाले, कुणी 15व्या शतकातले झाले, अरे कुणी 14व्या 13व्या शतकातले झाले दादा, आणि कुणी आणखी सुद्धा होत आहेत दादा गजानन महाराजांसारखे दादा. पण ऐका, संत आणि माय आणि बापाची सुद्धा एक उपमा एका असणाऱ्या व्यक्तीला आणि महापुरुषाला द्यावीशी वाटते. त्यांचं नाव छत्रपती शिवाजीराजे. हे लक्षात ठेवा बरं का दादा. आईसारखं प्रेम रयतीवर केलं, ऐका, आणि बापासारखा धाक दुश्मनावर ठेवला. हे लक्षात ठेवा बरं का. म्हणून म्हणावं लागतं दादा, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, आज्ञा होती माझी जाबूची, शपथ घेतली स्वराजाची, जनकल्याणाची शिकवण जगद्गुरु तुकोबाची. ऐका, तोरण बाजले स्वराजाचे, त्या तोरणा गडाला तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. बापाचा बाप शिवबा जन्मला, वनदिनावची पुण्याई कशी आले पळाला, वनदिनावची पुण्याई कशी आले पळाला. बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला, तो बापाचा बाप वाघ शिवबा जन्मला. काळ होता दुष्काळाचा, संबंध महाराष्ट्रावर दुष्काळ पडलेला होता. 1630चा असणारा काळ आहे. 18 पगड जातीला कोणी वाली उरला नव्हता. विजयनगरचं साम्राज्य संपुष्टात आलं. थोडा आवाज द्या. देवगिरी या संबंध भारत देशाची राजधानी आहे. ती पूर्वीची. विजयनगरचं साम्राज्य संपून गेलं, नष्ट झालं. तोपर्यंत दादा त्याच्यानंतर 350 ते 400 वर्ष या महाराष्ट्राच्या मातीवर स्वातंत्र्याचा सूर्य उगवला होता. काल 19 फेब्रुवारी माझ्या राजांची जयंती. ऐका, जननी जनेतो भक्त जनी गाता या शूर नाही तो जननी वांज भली क्या कोवेगानो. आईनं जन्म द्यावा भक्ताला, आईनं जन्म द्यावा दात्याला, आणि आईनं जन्म द्यावा शूराला. सिंदखेड प्रांतातली सुकन्या लखोजी दादवांची कन्या दादा राजमाता जिजाऊ मासाहेब. या संबंध महाराष्ट्राची आन बान आणि शान.
आता शिवनेरी किल्ल्यावरून संबंध असणाऱ्या महाराष्ट्राकडे बघत होते. या महाराष्ट्राच्या मातीला वाली कोणी उरला नव्हता. अरे ज्याच्याकडे दाद मागायला जावे दादा त्यानेच गुन्हा करावा आणि अन्याय करावा. कुंपणानी शेत खावी आणि दादा हिंदू बाटल्या जावे, माता भगिनींच्या अब्रू लुटल्या जावे. दादा हिंदूंचं धर्म परिवर्तन व्हावं आणि हिंदूही मुस्लिम बनावे. या अवस्था बघवल्या जात नव्हते. जिजाऊ महासाहेबांना लखोजी जाधवांना देवगिरीच्या किल्ल्यामध्ये गनिमी काव्याने मारण्यात आलं. आदिलशाहीची चाकरी पत्करणारे शहाजीराजे हजारो कोस दूर होते आणि इकडे प्रतिपदीच्या चंद्राप्रमाणे तो गर्भ वाढत होता. ऐका गर्भसंस्कार कसे असावे तर राजमाता जिजाऊ मासाहेबांनी ज्या वेळेला त्या गर्भावर संस्कार केले तसे असावे. पहिला संस्कार हिंदू धर्मातला आणि शिवाई देवीच्या पुढे जिजाऊ मासाहेबांनी त्यावेळेला जावं. लक्ष्मीबाई आहेत विश्वासराव देशमुखांची असणारी धर्मपत्नी त्या शिवनेरी किल्ल्याचे किल्लेदार आणि सासूबाई आहे शहाजी राजांची आई सदा त्यांचं नाव उमाबाई. उमाबाईने जिजाऊ महासाहेबांच्या हाताला धरावं आणि शिवनेरी किल्ल्याकडे असणाऱ्या त्या शिवाई देवीकडे न्यावं आणि हात जोडावे. कोणी जिजाऊ महासाहेबांनी नाही पुढं गारानं मांडावं. दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया हरी दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया दारुगड भैया ती आदिमाया भगवती सदा प्रत्येक वेळेला जिजाऊ महासाहेबांनी जावं आणि विनंती करावी. आदिमाया भगवतीने कौल द्यावा. ऐकायला जा ती विशालाक्षी जगदंबा माता दुर्गती नाशिनी म्हणून तिला दुर्गा भवानी म्हणतात. सदा कोणी तिला असणारे त्या ठिकाणी सप्तशृंगी म्हणतात, कोणी तिला माहुरती रेणुका म्हणतात, अरे कोणी तिला दादा तुळजापूरची तुळजा भवानी म्हणतात, अरे कोणी तिला कोल्हापूरची लक्ष्मी म्हणतात. अशी आदिमाया भगवती दादा प्रसन्न झाली. डोक्यावरचं फूल जिजाऊ मासाहेबांच्या हातामध्ये पडलं आणि दादा ते फूलच आपल्या गर्भाला त्या ठिकाणी जिजाऊ मासाहेबांनी बांधलं. प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे तो गर्भ वाढत होता. दादा दिवस उजाळला 19 फेब्रुवारी 1630 सायंकाळची वेळ. पश्चिम दिशेला दादा त्या दुष्काळामध्ये सुद्धा काही ढग जमी झाली होती आणि जमा झालेली ढग या महाराष्ट्राच्या मातीवर पावसाचा वर्षाव करीत होता. थंडगार वारा येत होता दादा आणि त्या असणाऱ्या पवित्र पावन सुदिनी दादा शिवशंभोत अवतार कीर्तिवंत नीतिवंत दादा जाणता राजा सबंध 18 पगड जातीला त्या भगव्या ध्वजाच्या खाली ज्यांनी आणलं तो छत्रपती शिवाजी राजा जन्माला आला. दादा ऐका कृष्ण परमात्मा गोकुळामध्ये जन्माला आले तर गोकुळवासियांना असताना आनंद झाला. प्रभू रामचंद्र अयोध्येमध्ये जन्माला आले तर रावणाच्या बंदीखान्यातल्या 33 कोटी देवदेवतेला आनंद झाला. माझा छत्रपती शिवाजी राजा शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला. अरे आनंद सगळ्या रयतेला झाला. दादा लक्षात ठेवा म्हणून म्हणावं लागतं झाला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा. झाला रयतेचा राजा शिवछत्रपती माझा. तिला राज्याभिषेक झाला जगत गाजावाजा. तिला राज्याभिषेक झाला जगत गाजावाजा. वकुन बुजरा हो मी माझ्या राजाला. वकुन बुजरा हो मी माझ्या राजाला. बाबा दा 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 बाबा शुभ जन्मला. बाबा दा बाबा वाका शुभ जन्मला. बाबा दा बाबा वाका शुभ जन्मला. बाबा दा बाबा वाका शुभ जन्मला. ओ बाबा दा बाबा शुभ जन्मला. वा 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 एकदा टाळी वाजवून छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की संत
गजानन महाराज महाराज की क्या जय. बात आहे, क्या बात आहे. असे सवंगडी पाहिजे हो सगळे. लक्षात ठेवा दादा, जिथे कमी तिथं आम्ही. दादा बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. दादा संस्कार होते त्या गर्भावर. राजमाता जिजाऊ साहेबांनी रामायण महाभारत ऐकावं. अरे कधीतरी वेळे प्रसंगी तीच राजमाता जिजाऊ साहेब कधीतरी अहिल्याबाई होळकर बनल्या. कधीतरी त्या राजमाता जिजाऊ साहेब सावित्रीबाई फुले बनल्या. अरे कधीतरी राजमाता जिजाऊ साहेब दादा रमाबाई आंबेडकर बनल्या. अरे कधीतरी राजमाता जिजाऊ साहेब झाशीची राणी बनल्या. दादा वेळे प्रसंगी बघा, शक्ती दादा ही माता भगिनी, शक्ती एक प्रकारची. वेळे प्रसंगी तुम्ही सुद्धा झाशीची राणी बनला पाहिजेत. वेळे प्रसंगी तुम्ही सुद्धा सावित्रीबाई फुले बनला पाहिजेत. अरे वेळे प्रसंगी दादा तुम्ही सुद्धा झाशीची राणी बनलाच पाहिजेत. राजमाता जिजाऊ साहेब बनलाच पाहिजेत. एवढं लक्षात ठेवा दादा, ही काळाची गरज आहे. आपल्या लेकराला काय द्यायचं दादा? अरे 1.5 वर्षाच्या 2-1 वर्षाच्या लेकराला पायी चालायला शिकविते आई, हाताला धरते दादा. पण जीवनाच्या रंगमंचावर दादा लेकराने सुद्धा कसं चालावं, कसं वागावं याचे सुद्धा संस्कार आईनेच द्यायला पाहिजे. हे लक्षात ठेवा. संस्कार अतिशय महत्वाचे, नुसतं शिक्षण महत्वाचं नाही दादा, संस्कारही त्याला जोड पाहिजे. त्या संस्काराची, ज्या रथाची दादा आपल्या लेकराच्या जीवनाच्या रथाची जर 2 चाकं महत्वाची आहेत. एक चाक कोणती? एक शिक्षणाचं चाक आहे आणि एक संस्काराचं चाक आहे. अरे शिक्षण असून उपयोग नाही, त्याला संस्काराची जोड लागते. आणि ज्या असणाऱ्या लेकरावर संस्कार झाले ते लेकरू कधीच वायाला जात नाही. हे लक्षात ठेवा दादा, कधीच वायाला जात नाही दादा. हिंदू धर्माविषयी दादा, भागवत संप्रदायाविषयी दादा, आर्य सनातन हिंदू धर्माविषयी, भागवत संप्रदायाविषयी लक्षात ठेवा दादा. वारकरी संप्रदायाविषयी दादा त्याला प्रेमच राहील, एवढं लक्षात ठेवा. नित्यनेमाने मंदिरात जाईल, दर्शन घेईल. नित्यनेमाने दादा माझ्या छत्रपती शिवाजी राजेंची जयंती असणारी साजरी करील. नित्यनेमाने दादा गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करेल दादा. कशामुळे? त्या संस्कारामुळे दादा. लक्षात ठेवा. म्हणून हे बघा, एक लक्षात ठेवा दादा, लक्षात ठेवा दादा, याचं कारण एक आहे. येतं वडील जे जे करते तया नाम धर्म ठेविती, त्याची ईर अनुष्ठिती सामान्य सगळं. आपलं याच्या विरुद्ध आहे सगळं. लक्षात ठेवा दादा. गरोदरपणामध्ये आपली असणारी मम्मी काय करते माहितीये का? बरं झालं जुन्या काळात मम्मी पप्पा नव्हते, नाही तर तुकाराम महाराजाला अभंग असा लिहावा लागला असता, तुम्ही मम्मी पप्पा. नाथ महाराज म्हणले असते दादा, मम्मी जगन्नाथ पप्पा जगन्नाथ, अनाथाचा नाथ जनार्दन. नाही तर आजचाच अभंग, तुम्ही संत मम्मी पप्पा कृपावंत, असं झालं असतं ना दादा. लक्षात ठेवा दादा. बघा आजची मम्मी ती आई नाही आहे दादा. गरोदरपणामध्ये सलमानची शाहरुखचे चित्रपट बघते, अरे त्या गर्भावर तेच संस्कार होतात. लक्षात ठेवा दादा. मग तिच्या उदरी एखादा संत महात्मा जन्माला कसा येईल? कसा येईल सांगा ना तुम्ही? अरे दादा सलमान शाहरुखचे जर चित्रपट जर तुम्ही गरोदरपणात बघत असताल तर जन्माल्यावर पहिली लात आणि पहिली डिशिम्मईला हाणतो ते, बापाला हाणतो. मग नंतर महाराज लोकांकडे ते जन्मपत्रिका घेऊन, महाराज असं कसं जन्मलं बघा बरं, काही ग्रहदशा. अरे तुम्ही संस्कारच चांगले नाही केले. हा दोष कोणाचा आहे? माय बापाचा. लक्षात ठेवा. अरे मशिनरी कितीही बिघडू द्या, मशिनरी कितीही बिघडू द्या, मोटारसायकल किती बिघडू द्या, पण मेकॅनिकल बिघाडा नाही पाहिजे. लक्षात ठेवा बरं का. विद्यार्थी कितीही बिघडू द्या, पण मास्तर लोक बिघडले नाही पाहिजे. लक्षात ठेवा दादा, लक्षात ठेवा दादा. अरे विद्यार्थी कितीही बिघडू द्या, पण मास्तर लोक बिघडले नाही पाहिजेत. अरे आपली लेकरं कितीही बिघडू द्या, फक्त मायबाप बिघडले नाही पाहिजे. हे लक्षात ठेवा दादा. म्हणून सुज्ञ आहात ना तुम्ही, हिंदू धर्मातले आहात ना दादा. अरे छत्रपतीच्या असणाऱ्या या पवित्र पावन स्वराज्यातले तुम्ही आहात ना दादा. तर हिंदू म्हणून जागा आणि हिंदू म्हणून मारा दादा. अरे जातीपातीचं राजकारण थोडं बाजूला ठेवा. अरे बांगलादेशमध्ये दादा जात पाहून माणसं मारली नाही, फक्त हिंदू आहे का म्हणून माणसं मारली. हे लक्षात ठेवा. हिंदू आहेत का म्हणून माणसं मारली, म्हणून आपण हिंदू आहोत दादा. अरे ज्या छत्रपती शिवाजी राजेने एका भगव्या ध्वजाच्या खाली सगळ्या रयतेला 18 पकड जातीला आणलं दादा. लक्षात ठेवा. त्या छत्रपती राजांची शिकवण दादा, शिवाजी राजांची दादा. आम्हाला एवढं लक्षात ठेवा दादा, ती शिकवण कायमस्वरूपी ध्यानात ठेवा दादा. लक्षात ठेवा. म्हणून आमच्या घरामध्ये तुकोबारांची गाथा असावी, आमच्या घरामध्ये ज्ञानोबारांची असणारी भावार्थी दीपिका असावी. अरे आमच्या घरामध्ये स्वामी विवेकानंदाचं चरित्र असावं. लक्षात ठेवा दादा. थोर वीर महापुरुषांची चरित्र आमच्या घरामध्ये असावी. पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो दादा, अरे आमच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी राजेंचं शिवचरित्रही असावं. ही काळाची गरज आहे. लक्षात ठेवा दादा. माझा छत्रपती शिवाजी राजा राजमाता जिजाऊ साहेबांनी पाळण्यात टाकलं त्यांना. ऐका, उमाबाईने दोर हातामध्ये धरले, जिजाऊ महासाहेबांनी तो दोर हातामध्ये धरला, लक्ष्मीबाईने तो दोर हातामध्ये धरला आणि सुंदर असा पाळणा त्या छत्रपती शिवाजी राजांचा जिजाऊ महासाहेब गाऊ लागले. लक्षात ठेवा. पहिल्या दिवशी राज दरबारी आला वंशाला असा केसरी, बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो रे जो. थोडा आवाज द्या. बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो रे जो. बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा जो रे जो. दुसऱ्या दिवशी
दुसऱ्या दिवशी चला मंदिरे केली आरास नाना परी नाव घाली ते दासी सुंदरे जो बाळा जो रे जो नाव घाली ते दासी सुंदरे जो बाळा जो रे जो. सगळ्यांनी टाळी वाजवा. माझ्या छत्रपती शिवाजी राजेंचा पाळणा आहे. काल शिवजन्मोत्सव झालेला आहे म्हणून आज मुद्दामून पाळणा गातोय. लक्षात ठेवा दादा. तिसऱ्या दिवशी वाजली घंटा शिवनेरी गडावर आनंद मोठा उठा बायानो संतोडा वाटा जो बाळा जो रे जो. उठा बायानो संतोडा वाटा जो बाळा जो रे जो. उठा बायानो वाटा बाळा जो रे जो. उठा बायानो वाटा बाळा जो रे जो. चौथ्या दिवशी केला शृंगार आले तानाजी मामा शिलार धन्य शिवाजी सशोभे सरदार जो बाळा जो रे जो. धन्य शिवाजी सशोभे सरदार जो बाळा जो रे जो. धन्य शिवाजी बाळा जो रे जो. धन्य शिवाजी सरदार बाळा जो रे जो. पाचव्या दिवशी पाचवी केली धन्य अंबिका धावून आली जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो रे जो. जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो रे जो. जय प्राप्ती राजाला दिली जो बाळा जो रे जो बाळा जो रे जो बाळा जो रे जो. लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजीराजे दादा प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढू लागले. दादा वयाच्या 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. दादा अनेक असणारे राजे बघितले आम्ही दह्या दुधाने अभिषेक घालणारे, पण एकच राजा या महाराष्ट्राच्या मातीने संबंध असणाऱ्या 18 पगड जातीने बघितला तो म्हणजे छत्रपती शिवाजी राजा. दादा त्या राजाने दादा स्वतःच्या रक्ताने अभिषेक घातला. लक्षात ठेवा. स्वराज्याची शपथ घेतली आणि मग तानाजी येसाजी बाजी नेताजी असे मर्द मराठे मावळे दादा एक 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 येऊन दादा छत्रपती शिवाजी राजेंना मिळू लागले. एवढं लक्षात ठेवा दादा. वज्रमूठ तयार झाली. अरे कणभर मावळे हाताशी धरले. अरे मनभर मुघलशाहीला मनभर आदिलशाहीला कुतुबशाहीला यात महाराष्ट्राच्या मातीत गाडलं दादा. त्यांना छत्रपती शिवाजी राजे म्हणतात दादा. नावातच ताकद आहे. शी म्हणजे शिकणे, वा म्हणजे वागणे आणि जी म्हणजे जिंकणे. लक्षात ठेवा दादा. या जगामध्ये बायकोच ऐकणारे अनेक जण आहेत. या जगामध्ये बायकोच ऐकणारे अनेक जण आहेत, पण आईचा ऐकणारा दादा खराखोरा राजा एकच होता म्हणजे माझा छत्रपती शिवाजी राजा. लक्षात ठेवा. अरे त्या शहान जहानने दादा मुमताजचं ऐकलं दादा. मुमताजसाठी दादा ताजमहल बांधलं. प्रेमाचं प्रतीक जगातलं 8वं आश्चर्य म्हणतात त्याला. लक्षात ठेवा दादा. पण माझ्या छत्रपती शिवाजी राजेनं दादा राजमाता जिजाऊमासाहेबांचं ऐकलं. एवढं लक्षात ठेवा. तर हिंदवी स्वराज्यच निर्माण केलं हे लक्षात ठेवा. म्हणून आज्ञा होती मा जिजाऊची ऐका. जिथे समर्थांची युक्ती, जिथे समर्थांची युक्ती, जगद्गुरु तुकोबरायांची भक्ती आणि माझ्या छत्रपती शिवाजी राजेंची शक्ती एकत्र आली त्याच वेळेला हिंदवी स्वराज्य निर्माण झाले. लक्षात ठेवा दादा. म्हणून त्रिवेणी संगम दादा या स्वराज्यामध्ये आम्हाला पाहायला मिळतो हे लक्षात ठेवा दादा. म्हणून म्हणावंसं वाटतं दादा. बघा एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गडकिल्ल्याच्या दगडावर. ऐका तोरण संग्राम. काळ होता 1670 दादा आणि राजमाता जिजाऊमासाहेब राजगडाच्या बाले किल्ल्यावर बसले होते. राजमाता राजगडाला राजगडाला ऐका. वीर तानाजी मालुसरे गड आला पण सिंह गेला. राजमाता जिजाऊमासाहेब राजगडाच्या बाले किल्ल्यावर बसलेल्या होत्या. थंडीचे दिवस, जानेवारीचा महिना, सूर्याची हजारो किरण सह्याद्रीचा आसमंत त्या ठिकाणी सुवर्ण युक्त करीत होते आणि जिजाऊमासाहेब संबंध मावळ प्रांताकडे बघत होते.
आणि समोर दिसला तो कोंढाणा किल्ला. राजमाता राजगडाला सकाळीच बसल्या उन्हाला सहज पाहिले किल्ले कोंढाण्याला. बोलावून घेते महादेवाला सांग निरोप माझा शिवाला. जर बसला असेल भोजनाला हात धुवून यावं राजगडला यावं राजगडला. महादेव रामोशीने घोड्याला सज्ज केलाय. घोड्याला टाच मारली निघाला रामोशी सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्या ओलांडे. असं म्हणतात या सह्याद्रीची सैर फक्त 3 जण करू शकले. नंबर 1 वाघ, नंबर 2 वारा आणि नंबर 3 छत्रपतींचे मावळे. आसमंतामध्ये घोड्याच्या टापाची धूळ उडू लागलेली आहे आणि हादरला सह्याद्री. बघता बघता रायगड बघितला. संबंध महाराष्ट्राची राजधानी तो रायगड. छत्रपती शिवाजी राजे सुरतेची लूट करून आले होते. लोहगडावर खजिना ठेवला होता सुरतेचा आणि राजा रायगडाचं काम बघण्यासाठी सदा रायगडावर जाऊन बसले होते. हिरोजी इंदुरकर हात जोडून उभा होता. एका मावळ्याने सांगितलं, राजा हिरोजी इंदुरकरांनी स्वतःची शेतीबाडी विकली रायगडाच्या कामाकरता. राजा आनंदित झाले. अरे आम्ही सुरतेकडे असताना तुम्ही इकडे रायगडाचं काम बंद नाही ठेवलं, स्वतःची जायदाद विकली. काय पाहिजे ते मला? डोळ्याला पाणी आलं हिरोजीच्या. राजा मी माझी जायदाद शेतीबाडी विकली, घरदार विकलं, मुलं उघड्यावर पाडली. तुमच्याकडून इनाम घेण्यासाठी नाही, जहागीर मिळवण्यासाठी नाही राजा. फक्त या सेवकाची या हिरोजी इंदुरकरची एकच मागणी आहे, या जगदीश्वराच्या पायरीला माझं नाव लावा. सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. कधीतरी रायगडाला जा आणि पाहती पायरी. काय निष्ठावान मावळे होते. महादेव रामोशी 2000 पायऱ्या ओलांडतोय आणि तिथं उपस्थित राहतो. दादा प्रणाम केला राजाला, शिवाजी राजाला. एकदा टाळी वाजवतात आमच्या विठ्ठल दादा करतात, आमच्या गुणवाना करता, आमच्या पंढरीनाथ महाराज शंकर महाराजांसाठी सुंदर अशी टाळी होत्या दादा. सुंदर असं नियोजन आहे. कोहगावचं आमच्या सरपंच साहेबाचं, एकदा सरपंच साहेबांसाठी टाळी होत्या दादा. प्रणाम केला राजाला, शिवाजी राजाला, शिवाजी राजाला. राजा महासाहेबांची आज्ञा आहे. काय? जर बसला असेल भोजनाला, जर बसला असेल भोजनाला हात धुवून यावं राजगडाला, यावं राजगडाला. हाजी कृष्णा घोडीला सज्ज केलं. अष्टप्रधान मंडळी आणि मावळे पाठीमागं धावू लागले आणि बघता बघता राजगड गाठला. जिजाऊ महासाहेबांच्या चरणावर राजा नतमस्तक झाले. डोक्यावरून हात फिरला जिजाऊ महासाहेबांना. शिवा अरे त्या राजाच्या पाटलाचा चौरंग करणारा तू हो महासाहेब. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला आईप्रमाणे मानणारा तूच हो महासाहेब. मग तुझ्या स्वराज्यात चाललं काय झालं महासाहेब? त्या उदय भानाने कमल कुमारीला पळून आणलंय. ही शब्द ऐकले राजानं. निघाली भवानी तलवार म्यानातली बाहेर. महासाहेब कोणी जर दुष्ट दुर्जन जर माता भगिनीकडे वाकड्या नजरेने बघत असेल तर त्याचं शिरकलम करण्याचं धाडस आमच्यामध्ये. आणि म्हणून आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत. तलवारीशी लगीन लागल जडदीडी प्रीत. अरे लाख संकट झेलून येईल अशी पहाडी छाती. देव देशान धर्मापायी प्राण घेतला हाती. आणि मग त्यावेळेला दादा अष्टमीचा मुहूर्त ठरविला. मासाहेब येणाऱ्या अष्टमीच्या मुहूर्तावर कोंढाणा किल्ला स्वराज्यात घेतला जाईल आणि उदयभान जेरबंद केलं जाईल. तितक्यात उमरठ्याचा मावळाला पत्रिका दिली. कोणाचं लग्न आहे? तानाच्या पोराचं. अरे उशीर केला रे यायला. ज्या तिथीला तानाच्या पोराचं लग्न आहे त्या तिथीला आम्ही कोंढाणा किल्ला घ्यायला जाणार आहे. सांग निरूप माझा तानाला. संग निरुपमाचा तानाला शूर तानाला आणि जातो मोठ्या लग्नाला, मोठ्या लग्नाला. जिराजी उमरठ्याचा मावळा परत जातो. तानाला सगळी हकीकत सांगतो. तानाच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहतात. अरे लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा छत्रपती शिवाजी राजा जगला पाहिजे. म्हणून वरबाप होते, पाहुणे रावळे घरी येत होते. मळवट भरलेला होता. अरे मळवट पुसला.
दादा सरदाराची पोशाख घातले, पाठीला ढाल लटकले आणि हातात मध्ये तलवार घेतली. सोबत घेतले 363 मावळे. नंबर 1 शेलार मामा 80 वर्ष. नंबर 2 सूर्याजी पंत स्वतःचे बंधू 42 वर्ष आणि 35 वर्षाचे तान. ऐका, तान्हाजी वीर चालला, वीर चालला, तान्हाजी वीर चालला, वीर चालला. शेलार मामा होता जोडीला, सूर्याजी बंधू संगतीला. अपशकुन झाला तान्हाला, झाला तान्हाला जिराजी. आंब्याची डहाळी तुटून पडली. दादा घुबड वरडू लागले, पण अपशकुन मानणारे ते मावळे कसे राजेंच्या पुढे गेले. ऐका, आता 14 फेब्रुवारी होऊन गेला. आपल्या संस्कृतीचा असणारा तो दिवस नाही, एवढं लक्षात ठेवा दादा. व्हॅलेंटाईन डे, प्रॉमिस डे, टेडी डे, ही आपली संस्कृती नाही, लक्षात ठेवा दादा. पण तुम्हाला एक सांगतो, या जगातलं या विश्वातलं पहिलं प्रॉमिस केलं दादा कोणी, कोणाला? या जगातलं या विश्वातलं पहिलं प्रॉमिस केलं दादा तानाजी मालुसरीनं छत्रपती शिवाजी राजे. प्रॉमिस असं म्हणत तसं. अरे ताना, रायबाचं लग्न आहे, कशाला आला? राज आधी लगीन कोढाण्याचं मग रायबा. आणि सगळ्या मावळ्याने जे जयकार केला, हर हर. आणि निघाले 360 मावळे. कोडीवाडा फितूर केला. कल्याण दरवाजा उघडायचा सांगितला सूर्याजी बंधूला. आणि किल्ल्याच्या पाठीमागून दादा तानाजी मालुसरे 361 मावळ्यासोबत गेले. ऐका, यशवंती नावाची घोरपड आहे, तिच्या कमरेला दोर बांधला, ती दोर वर घेऊन गेली. दोर बांधण्यात आला दादा, 300 मावळे किल्ल्यावर चढले. 3 फेब्रुवारीची रात्र. ऐका, 60 मावळे दरीमध्ये कोसळले, मरण पावले, दोर तुटला गेला. फक्त 300 मावळे वर जिवंत राहिले. आणि दादा रात्री 12 वाजता युद्धाला प्रारंभ झाला. हर हर. दादा उदय भानाने आवाज ऐकला आणि उदय भान चौतळला आणि तानाजीवर वार करू लागला. ऐका तुम्ही दादा, ऐका. वर तानावर जे मात्यानं केला, क्या बात आहे. वर तानावर जे मात्यानं केला, ढालीवर झेली वार आला, उदय भानाच्या जबर हल्ली आला. तानाजीच्या तोडलं ढालीला, तोडलं ढालीला, जिरहाजी जी. तानाजीची ढाल तुटल्या गेली, कमरेचा शेला काढला आणि हाताला गुंडाळलेला. ऐका तो रणसंग्राम. रणांगणामध्ये एखाद्याचा असणार त्या ठिकाणी तलवार लढत नसते. रणांगणामध्ये एखाद्याची तलवार लढत नसते. रणांगणामध्ये तो योद्धाही लढत नसतो दादा. ऐका, त्याचं मनगटही लढत नसतो रणांगणामध्ये. दादा लढत असतो त्याचं मन. आणि अशी लढणारी मन छत्रपती शिवाजी राजेने निर्माण केली होती. ऐका, कमरेचा शेला काढला आणि हातावर वार झेलू लागली तानाजी. शेवटी शरीर रक्तबंबाळ झालं. अरे नाहून निघाला कोंढाणा किल्ला. दादा तो कोंढाणा किल्ला सुद्धा भाय मोकळून लढत असेल त्या दिवशी. आणि शेवटचा वार उदय भानाने केला, तो मानेवर तानाजीच्या पडला तर बेंबीपर्यंत गेला आणि तानाजी धारात त्याची पडली. हे बघितलं 80 वर्षाच्या शेलार मामानं. ऐका तर रणसंग्राम. एकीकडे दादा हिंदवी स्वराज्याचा मावळा 80 वर्षाचा दादा मर्द मराठा मावळा शेलार मामा आहे. आणि एका बाजूला 25 वर्षाचा उदयभान तरुण आहे, मुघलांचा सरदार आहे. लक्षात ठेवा. पाहतो रणसंग्राम. मामाने बघितलं, ताना खाली पडला आणि मामाने दादा उंचाशी उडी मारली. कशी मारली? मामानं मारली उड्डाणाला. मामानं मारली उड्डाणाला, मारली उड्डाणाला. उभा चिरलं उदय भानाला, उदय भानाला जिरहाजी. उदय भानाला जिराजे, उदय भानाला जिराजे. उदय भानाचे 2 तुकडे झाले. गंज पेटण्यात आले. राजा कोंढाणा किल्ल्यावर आले आणि समोर बघितलं तर ताना मरून पडला. डोळ्याला पाणी आलं. ताना या स्वराज्याचा सिंह होताच रे. अरे सिंहासारखा वागणारा, सिंहासारखा देहाचा आणि धाडशी असणाऱ्या त्या ठिकाणी नेतृत्वाचा तू असणारा, व्यक्तिमत्वाचा असणारा ताना होतास रे. आज मरण पावला, पण ताना देहाने जरी मरण पावला अशी, पण तुझ्या नावाने चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जिवंत राहशील. मावळे म्हणले, राजा कोणतं नाव? आजपासून या किल्ल्याचं नाव सिंह. राजेनं नामकरण केलं किल्ल्याचं. गड आला पण सिंह गेला. लक्षात ठेवा दादा. ओम नमो श्री जगदंबे. अरे वा.
टाळी वाजवा दादा, विठ्ठल दादा करता. क्या बात है. ओम नमो श्री जगन्नाथ नमः तू जमली करुणी प्रारंभे तपावर थापतून तुन्याचा शाही रहा महाराष्ट्राचा आपला, जय राम भारताचा प्राण, शाही रहा महाराष्ट्राचा आपला. जय राम भारताचा प्राण. शूरता नाथ गात गुणगान जिरहा जे जे हा. छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 गजानन महाराज की. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा माऊली. झालेले कीर्तनरूपी सेवा संत श्रेष्ठ गजानन महाराजांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो. या ठिकाणी वेगाच्या भरात काही चुकीचं बोललो असेल ते माझ्या बुद्धीचे दोषवाना, जी काही चांगलं बोललो असेल ती गुरुवार यांची कृपा या ठिकाणी आहे. गाते श्रोते पाहते चतुर्विनोदी दुश्चित्ते सोमभावी पूर्ण ज्ञात या सकळाती विनवणी आदरणीय गुरुस्थानी असणारे विठ्ठलजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे सगळे संस्थेतले विद्यार्थी असतील. आदरणीय विठ्ठलजी महाराज ढोकर महाराष्ट्रातील एक उत्कृष्ट मृदंगाचार्य, त्यांची सुंदर अशी मृदंग साथ लाभली, त्यांना धन्यवाद. महाराष्ट्रातील गाण कोकिळा या महाराष्ट्राने ज्यांना असणार त्यांच्या आवाजाने वेळ लावला दादा असे पंढरनाथ दादा कदम. त्याच्यानंतर दादा उत्कृष्ट गायनाचार्य संगीत विशारद आमचे शंकरजी महाराज इंगोले, त्यांची उपस्थिती या ठिकाणी लाभलेली आहे. सुंदर असं नियोजन आयोजन आहे. सरपंच साहेबासाठी एकदा सुंदर अशा टाळ्या होत्या आमच्या भाऊसाठी, वर्षाताईंसाठी. हे सुंदर असं आयोजन नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळीच्या सहकार्याने त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. माधवभाऊ असतील आणि सगळी काही मंडळी दादा. वारकरी जीवन असणारे या ठिकाणी यूट्यूब चॅनल उपलब्ध आहे. ज्याला कोणाला ही कीर्तन पुन्हा नंतर बघायचं असेल तर गजानन महाराज गोंदीकर या नावाने सर्च करा. अनेक शिवचरित्र, अनेक पोवाडे, अनेक असणारे त्या ठिकाणी दादा संभाजीराजेंचे चरित्र आणि कीर्तन तुम्हाला त्या यूट्यूब चॅनलला ऐकायला मिळतील. गजानन महाराज गोंदीकर या नावाने तुम्ही सर्च करा आणि अनेक कीर्तनाचा आस्वाद तुम्ही यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊ शकतात. सुंदर अशी साऊंड सिस्टीम. सगळ्यांना धन्यवाद. कृपया कोणी उठू नका, 2 मिनिट थांबा. विठ्ठल जय जय विठ्ठल. पुढे उतरे अपराध नाही विचारिला अधिकार म्या पुन्हा. अपराध महाराज तू